गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मस्त अशी थंडी पडलेली आहे आणि आमच्या गावामध्ये तर थंडीने तर कहरच केलेला आहे. स्वेटर घातलेला आहे तरीसुद्धा थंडी आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत तरी थंडी आहे आणि तुम्हाला दाखवते मी माझ्या गावाचा नजारा कसा आहे तो. हा इकडचा एवढा सगळा भाग गॅलरीतून तुम्हाला दाखवते. तिकडे पलीकडं झाडांच्या पलीकडं डोंगर आहेत आणि डोंगर सुद्धा दिसत नाही आहेत. कोंबड्या आहेत. हा गाव आहे आणि गावामध्ये तुम्हाला असंच दिसणार. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि त्याचं सोमवारी उद्घाटन आहे. सो आमच्या गावाला सुद्धा असं मस्त असं रंगवलेलं आहे. तर माझी आंघोळी वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी आलेली आहे किचनमध्ये. किचनमध्ये सर्वात आधी मी चहा ठेवला आणि चहा घेते. बाजूलाच मी अंडी उकडत ठेवलेली आहे आणि आज संडे आहे. जास्त काही बनवण्याचा मूड नाही आहे. त्याचबरोबर आज बाहेरसुद्धा जायचं आहे. कुठे जायचं आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच. तर चपात्या करून घेते. चपाती आणि भाजी केलेली आहे. अगदी साधा नाश्ता. भाजी काय केली ती मी टाकलेली नाही आहे कारण मला जायचं होतं बाहेर. सो जितकं फटाफट करता येईल तितकं मी फटाफट केलेलं आहे. आजकाल जरा घाईत चाललेली आहे माझी आणि चपात्यांचं पीठ मळून झालेलं आहे आणि मी पीठ थोडा वेळ झाकून ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत विचार केला की जे हॉलमध्ये पसाऱ्याची कामं आहेत ती करून घ्यावी. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मी माझ्या हॉलला आणि माझ्या पूर्ण घराला झाडू मारून घेत असते आणि मग मी किचनमध्ये जाऊन माझ्या कामांची सुरुवात करत असते. ऑफकोर्स किचनमध्ये जाण्याआधीही आंघोळी पण पहिले करून घेते आणि मगच मी माझ्या किचनची कामे चालू करत असते. सो उठल्या आधी सर्वात आधी झाडू मारून झालेला होता आणि आंघोळी केल्यानंतर बाकीची कामं जी किचनची आहेत ती केली आणि आता हॉलमध्ये जो पसारा आहे, मुलं आहेत घरामध्ये तर पसारा होणारच. इकडे तिकडे वस्तू कपडे अस्ताव्यस्त करून ठेवतात. सो ते सगळं उरकून घेतलं आणि लगेचच मी आलेली आहे किचनमध्ये. तर पीठ जो झाकून ठेवला होता तो व्यवस्थित असा फुगला गेलेला आहे आणि याच्या आता चपात्या टाकायला घेतलेल्या आहेत. फटाफट चपात्या टाकून घेते कारण तयारी करून पुन्हा बाहेरसुद्धा जायचं आहे. तर बाहेर कुठे जाणार आहेत तर जे माझे सासरे आहेत ते थोडे आजारी आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलेलं आहे. सो त्यांच्याकडे जाणार आहे त्यांना भेटायला. तशी माझी 2 दिवसाआड 1 दिवसाआड फेरी होतच असते. बस हॉस्पिटल हा घराजवळ नाही आहे तर हॉस्पिटल घरापासून खूप लांब आहे. आम्ही पनवेलमध्ये गावामध्ये राहतो आणि हॉस्पिटल नेरूळ भागामध्ये आहे. सो ट्रेनने आम्हाला तिकडे प्रवास करावा लागतो आणि बाबांजवळ आई, माझे दीर, माझे मिस्टर हे आलटून पालटून जसं प्रत्येकाला वेळ निघेल तसे आम्ही राहत असतो आणि तुम्ही बघू शकताय फटाफट चपात्या टाकून घेतलेल्या आहे. तर गाईज मी रेडी झालेली आहे. बाहेर चाललेली आहे एक कामासाठी. काय कामासाठी चाललेली आहे ते तुम्हाला मी रस्त्यात जाताना सांगणार आहे किंवा त्या ठिकाणी पोहोचल्यावर सांगणार आहे. सो येस, तर मी आता निघते. तर चला. हॉस्पिटलला आता मी पोहोचलेली आहे. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेजण आलेलो आहोत. तुम्ही हॉस्पिटलचा जो ग्राउंड एरिया आहे तो बघू शकताय. खूप मोठा हॉस्पिटल आहे आणि खाली OPD चालू आहे. बघू शकताय हॉस्पिटल खूप पॉश आणि खूप मोठं आहे. त्याचबरोबर इथे जी सेवा मिळते ती सुद्धा मस्त आहे. आम्ही एक साधारणतः 5 ते 6 दिवस झाले इथे बाबांना ॲडमिट केलेलं आहे आणि खूप मस्त अशी सोय आहे हॉस्पिटलमध्ये. बाबा पण आमचे आता रिकवर होत चाललेले आहेत. तर तुम्हाला बाबा दाखवते. तर हे आहेत माझे सासरे आणि बाजूला उभे आहेत ती माझी सासू आहे. आम्ही जेव्हा बाबांना हॉस्पिटलमध्ये आणलं होतं तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती. आता तुम्ही बघू शकताय रिकव्हरी आहे. चला 1 2 3 गो. तिसरा बॉल नाही ताई म्हणता एवढं करून फुक मारायची कंटिन्यू. वडाचा आहे वडाचा. हा जादू आहे बाई. बरोबर आहे. करा असंच करा. नाही ऑपरेशन साठी लागणार आहे दीर्घ श्वास.
दुखतं का तिथं छातीत? कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन बाबा जिंकतात का तुम्ही जिंकता? चला बाबा सुरुवात. प्रॅक्टिस झाली तर तुम्ही पाहिलं की श्वसनाचा वेग चांगला होण्यासाठी मशीन दिलेली आहे बाबांना आणि आता सलाईन लावलेली आहे. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलच्या खाली एक कॅफेटेरिया आहे, कॉफी पिण्यासाठी आलो होतो. त्याचबरोबर बाजूला पाहताय या आहेत माझ्या नणंदताई आणि त्यांचा छोटू. तर छोटूला लागली होती भूक आणि त्याला हवी आहे मॅगी, सो मॅगी ऑर्डर केली होती. इथे छान मॅगी मिळते, अगदी आपण जशी घरी बनवून खातो तशीच मॅगी इथे मिळते कॅन्टीनमध्ये. आणि हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये मॅगी म्हटलं तर मिळणं कठीण असतं, पण इथे मिळते. आणि आमच्या छोटूला मस्तपैकी मॅगी आम्ही घेऊन दिली आणि छोटू मस्त एन्जॉय करायला लागला होता मॅगी. तुम्हाला दाखवते. त्याला खाण्याची इतकी घाई होती की खाता खाता त्याचं तोंडही भाजलं. तुम्हाला दाखवते. खाल्ला का म्हणा अंदाजी? कशाची खाल्ला? बापू चांगली खाल्ला पूर्ण सांगितलं. चपाती मामी तुम्हाला दाखवते तो. चला हा कर बाबा, मजा एक पोराची. आपण एक्सप्रेशन दे व्हिडिओ मध्ये. हा चला असं कर. मस्त आहे ना. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, आनंदी रहा.